फील्ड दिला गेलेला आहे. सीमा रेषा पार, 4 चौकार. इथे लांजा ग्लॅडिएटर्स या टीमला आपण पाहतोय. निलेश चव्हाणने चौकाराने सुरुवात केली आहे. बिलाल नेवरेकर त्यांची साथ देत आहेत. हा बॉल आणखीन एक, आता ही बॉल सीमारेषेच्या पलीकडेच मारलाय, रस्त्याच्या पलीकडे येतोय. सिक्सर, 6. काळजी घ्या थोडीशी. पहिले 2 बॉल आणि दोन्ही बॉल लांजाच्या नावाने राहिलेले आहेत. त्याचं कारण आहे निलेश यांच्या बॅटमधून चौकार आणि मग षटकार आलाय. हो हो हो, हा बॉल थोडासा लांब आपटला, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. सुनील मालवणकर, मालवणचे एक लिजेंडरी खेळाडू आहेत, त्यांना आपण यष्टांच्या पाठीमागे पाहतोय. आज ओढावड्याचे दाजी नाईक यांना देखील आपण पाहतोय. बबल नाईक यांनाही पाहणार आहोत टीम मध्ये. अशी वलयांकित नावं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याकारणाने अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष या मॅचकडे लागलंय. लांजेकरांचं देखील लागलंय, रत्नागिरीचंही लक्ष लागलंय आणि जे चाकरमानी मुंबईला आहेत त्यांचंही लागलंय. कारण मुंबईमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाचे चाकरमानी सगळ्यात जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु मुंबईत राहून सुद्धा या सगळ्यांचं गावावर लक्ष असतं. आणि आमच्या बादल सरावणार जेवढं प्रेम सिंधुदुर्ग वासियांचं तेवढं त्याच्या कदाचित त्याच्यापेक्षा जास्त आमच्या मुंबईकरांचं आहे. त्याचबरोबर आमच्या प्रशांत आधवडी सरांवर देखील. ओ हो हो, हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. पहिले 2 बॉल मोठे फटके आले, त्याच्यानंतरचं कमबॅक करतायत. स्वाभाविक आहे क्रिकेटच्या खेळात, समोरच्याने बादशाह दाखवलं तर आपल्याला एका हा दाखवावाच लागतो. आणि खडबडून जागे झालेले आहेत समीर वेंगुर्लेकर आणि त्यांच्याकडून मात्र एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. कोकणामध्ये आपण आहोत आज. यावेळेला पूल केला जातोय, नाही सोडणार आहे त्या अक्कू टप्प्याच्या बॉलला. आणि निलेश यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पार, षटकार. हो हो हो, चांगला बॉल पाहिला मिळतोय. कमबॅक केलाय, परंतु पहिली ओव्हर दोघांच्याही बाजूने राहिलेली आहे. 17 धावा म्हणजे चांगली सुरुवात. जरी शेवटचा बॉल चांगला आला ना तरी लांजा टीमने केलेली सुरुवात लाजबाब आहे. या अगोदरच्या एका मॅच मध्ये आपण पाहिलं मोठी धावसंख्या उभी राहिली आणि त्याचा पाठलाग सुद्धा झाला. आणि इकडे 17 धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर आमचे डीजे मास्टर खूप चांगली गाणी वाजवत आहेत. या देवगडचे अराफत आलेले आहेत. देवगड म्हटलं तर देवगडची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, यंगस्टार ट्रॉफी या स्पर्धा सुद्धा आठवतात. मिठबावची स्पर्धा, रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव म्हणा किंवा ज्ञानज्योत बापर्डे, या 4 मोठ्या स्पर्धा मागील हंगामात तिकडेही झालेल्या आहेत. आज सिंधुदुर्गाची टीम आहे, बॅकफुटला जाऊन स्ट्रोक खेळतायत. सिंधुदुर्गात छत्रपती ट्रॉफीची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आणि इकडे धावसंख्या 1ने पुढे जाते. परंतु काही दिवसापूर्वी हाच गोलंदाज मला मयूर स्पोर्टच्या ट्रॉफीमध्ये खेळताना पाहायला मिळाला होता आणि आज जिल्ह्याच्या टीममध्ये खेळतोय. तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला वरची जागा देतो. त्याच्यामुळे एकतर मोठ्या स्पर्धेत खेळा, मोठ्या टीमच्या विरुद्ध खेळा, तुमचं नाव लौकिक होणार. वा वा वा, काय बॉल टाकलाय, अगदी खोलवर टप्प्याचा. उत्तर नव्हतं निलेश यांच्याकडे, परंतु एक धाव थांबू देखील शकलेले नाहीयेत. त्याच्यामुळे आपल्या संधीची वाट पहा. कधी एकदा मोठी टुर्नामेंट खेळायला मिळते, नाही तर मोठ्या टीमच्या विरुद्ध खेळायला मिळते. जर मोठ्या टीमच्या विरुद्ध खेळला तर आणि कदाचित त्यांना पराभूत केलं तर तुमचाच नंबर त्या टीममध्ये लागू शकतो. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत ना.
याही वेळेला फटका चांगला आहे, कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, पाण्यामध्ये बॉल थांबतोय, धावसंख्या 1 पुढे जाते आहे आणि 20 वर जाते ही धावसंख्या दुसरी ओव्हर सुरू असताना. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी पासून चर्चेत आलेलं हे नाव निलेश चव्हाण यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. पहा आता क्रिकेट बदललंय, छोट्या छोट्या गावातून आलेले खेळाडू आता अखिल भारतीय क्रिकेट खेळायला लागलेत. संधीवर तुटून पडा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जास्त बाहेर आहे, त्यामुळे पंचांनी आपले हात फैलावलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सध्या उभरते समालोचक म्हणून जयेश पोटपुडे सरांची चर्चा आहे, त्यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही स्वागत. 21 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 आता समोर खेळायला गेले. टायमिंग याही वेळेला प्रॉपर नाहीये, परंतु रन घेण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 1 पुढे गेलेली आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 22 वर गेलेली आहे. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी रत्नागिरीची बातसणारी आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून रत्नागिरीत येण्याची बऱ्याचदा संधी मिळाली आणि रत्नागिरीकरांचं प्रेम म्हणजे कोकणात कुठेही तुम्हाला प्रेम मिळणार. मग रायगड असू दे, रत्नागिरी असू दे किंवा सिंधुदुर्ग असू देत. आणि प्रेम फक्त खेळाडूंवर नाही, प्रेम समालोचकांवर देखील तेवढंच पाहायला मिळतं. त्याच्यामुळे भलेही महाराष्ट्रभर भ्रमंती होऊ दे, कोकणात येण्याची एक उत्कंठा, आतुरता बादलसर नेहमीच असते. आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जाते. या षटकात एकेरी धावसंख्या खर्च केलेल्या आहेत. आपल्या टीमसाठी अराफत एक कमबॅक केलाय. देवगड परिसरातून हा खेळाडू येतोय. हॉटेल संतोषी देवगड साठी देखील म्हणजे संतोष तारी यांच्या टीमसाठी देखील खेळतात. हा बॉल थोडासा लांब जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय ओव्हर टाकली आणि काय कमबॅक केलंय अराफतने इकडे. वा, 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 23. या ओव्हरमध्ये रन दिल्या फक्त 6, परंतु विकेट गमावली नाहीये. हा लांजाचा प्लस पॉइंट आहे. डीजे या. तेवीस धावा धाव फलकावर आहेत आणि आता गोलंदाजीमध्ये कमबॅक राज तोडणकर यांना आपण पाहतोय. मालवण दांडीचा असणारा हा खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. मयूर स्पोर्टच्या पावसाळी स्पर्धेच्या निमित्ताने गेली 2 वर्ष कोकणातील क्रिकेटही जवळून पाहायला मिळालं सिंधुदुर्गातलं. जाईल मात्र बॉल पाठीमागे. पहिला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने योग्य टप्प्यावरून बाउन्स देखील केला गेला आणि डॉट बॉल येतोय. पहा प्रत्येक जण सोहेल सारखा खेळाडू सुद्धा आज या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समीर वेंगुर्लेकर आहेत, बरीचशी नावं आहेत, युवा खेळाडू आहेत. दाजी दुरत यांना देखील आपण टीम मध्ये पाहतोय. प्रजेश रावले आहेत. यावेळेला समोर उडवलाय परंतु टायमिंग नाही झालाय आणि तिकडे बबल नाईक त्या ठिकाणी होते. पकडतायत कॅच. धक्का क्रमांक 1. दुसऱ्या षटकात थोडासा दबाव बनवला कारण रन आले नव्हते आणि स्वाभाविक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर मोठा फटका मारायला गेले आणि राज यांना यश मिळतंय. 23 वर धावसंख्या थांबली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये प्रमुख गोलंदाजावर हल्ले चढवले परंतु त्याच्यानंतर या दोन्ही युवा गोलंदाजांनी कमबॅक केलंय. हो हो हो, हा बॉल थोडासा टर्न करण्याचाही प्रयत्न राहिला. पाठीमागे मार्गस्थ होईल. दीपक आडविलकर आणि बिलाल
नेवरेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लांज्याचे असणारे हे सगळे खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याची देखील एक वेगळी बात आहे. मग मंडणगड असू देत, दापोली असू देत, खेड असू देत, गुहागर असू देत, चिपळूण असू देत, संगमेश्वर असू देत, रत्नागिरी असू देत, राजापूर असू देत किंवा लांजा असू देत. हो, हातातून बॉल निसटलाय. हे होतं, बऱ्याचदा होतं रबर बॉलचं क्रिकेट, ओला बॉल असल्यानंतर. परंतु हा बॉल मला वाटतं तिसऱ्या मजल्यापर्यंत गेला असता. सर खूप काही पाहतो आपण, कधी कधी प्लेयरचं फिल्डरचं पडणं, त्याचबरोबर जर पाहिलं तर बॅटरचं घसरणं, या सगळ्या गोष्टी आल्या या क्रिकेट. कधी बॅट हातातून निसटणं, बॉल हातातून निसटणं. काही बिलाल सुद्धा लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात. हो हो, वेगवान बॉल, शरीराचा वेध घेणारा, या दोन्ही यंगस्टरनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आणि आता पहा, ही क्रिकेट सर्वदूरपर्यंत पसरलं आणि सगळीकडे चांगलं क्रिकेट खेळलं जातं. माझ्या मते हा बॉल थोडासा वेगळा आहे. हा सीम बॉल आहे, परंतु याच्यावर सुद्धा हे गोलंदाज पहा ना किती खूप चांगली बॉलिंग करतायत. म्हणजे आताचे क्रिकेटर ह्या जमाना झेंजीचा आहे, प्रत्येक गोष्टीसाठी रेडी असतात. बरोबर ना सर? लेदर बॉलचं क्रिकेट चांगलं खेळतात, टेनिस चांगलं खेळतात, बन ग्राउंड चांगलं खेळतात. आता हा वेगळा बॉल आला सीम बॉल, याच्यावर सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात. गावासाठी चांगलं खेळतात, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी सुद्धा चांगलं खेळतात. अखो टप्प्याचा बॉल पाठीमागे खेळलाय, धावांचा ओघ मात्र कमी केलाय एवढं मात्र नक्की. आणि राजकडून आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळालाय, कारण या मैदानात जर एक धाव आली तरी तो चांगलाच बॉल म्हणावा लागेल. खूप चांगलं हिरवळ आहे मैदानाच्या आतमध्ये, काही ठिकाणी पाण्याची डबकी आहेत आणि पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन आहे खरा, परंतु 3 बाजूला षटकार चौकार आहे, ते खेळावे लागतील. तिसरी ओव्हर सुरू आहे, 27 धावा धावफलकावर. मागील 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला कंट्रोल करण्याचं काम केलंय या दोन्ही गोलंदाजांनी. अराफतने केलं आणि आता राज आहेत. आई बॉल थोडासा मागे टाकला गेलाय, पंचांनी वाईट बॉल घोषित केला, अचूकतेवर नव्हता. सर्व दूरपर्यंत क्रिकेट पाहायला मिळत आहे. कोकणातील देखील आता गावागावामध्ये रबर बॉल क्रिकेट जाऊन पोहोचलेला आहे. पावसाळ्याचे हे 4 महिने स्वस्त बसू देत नाहीत, क्रिकेट खेळायला मैदानात आमंत्रित करतात. यावेळेला फटका केलेला पुलचा बॉल हवेत आहे आणि पुन्हा एकदा तिकडे बबल नाईक येत्या चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट या ओव्हरमध्ये राजने घेतल्या, 2 विकेट. सुंदर गोलंदाजी केली, 4 धावा खर्च केल्या आणि 3 ओव्हर संपल्यानंतर 28ला 2. तर पहिल्या मॅच मधील विजेता संघ गार्गी अँड ग्रंथा 11 कोळीसरे आणि विसू 11 चिपळूण. चला, दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती असेल टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आता बी अ किंग ओव्हर मॅच मध्ये पुन्हा येण्याची लांजा ग्लॅडिएटरला संधी आहे, परंतु त्यासाठी 14चं टार्गेट त्यांना अचीव करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन बनल्या, त्याच्यानंतर थोड्याशा कंट्रोल झाल्यात. पाय सलमेडा येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल त्यांनी चांगला टाकलाय. या युवा स्पीड गन आहेत सिंधुदुर्गाच्या, असंच म्हणावं लागेल. मालवण रेवतळेचा असणारा हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला, गती थोडीशी कमी केली होती पायसने. धावसंख्या पुन्हा 1ने. आणि असं नाही आहे की खेळाडू सुद्धा चांगली कामगिरी करतात आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात आमचे कॉमेंटेटर सुद्धा खूप चांगली कामगिरी करतात. खूप सारे उभरते समालोचक, दिग्गज समालोचक हेही खूप चांगली कामगिरी करतात, त्यांचंही कौतुक करावं लागेल. 29 धावा धावफलकावर आहेत, रन करावे लागतील, षटकार चौकार मारावे लागतील. या बॉलचा अंदाज घेतला जाऊ दिलाय बॉल. सिद्धेश पाटोळे हे सुद्धा सिक्सर किंग आहे. सिद्धू पाहूया, सिद्धूकडनं अपेक्षा आहे ते. प्रेक्षक आलेत, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था आहे, प्रेक्षक गॅलऱ्या आहेत, प्रेक्षकांची आसन व्यवस्था मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
हो पूल केलाय, परंतु पाहूयात किती लांब जाईल. तिकडे आहेत प्रजेश रावले फ्रॉम कट्टा मालवण आणि त्यांनी पकडलेली ही कॅच विकेटचं पतन. बॅटिंगसाठी सुमित गुरव तेवढे सोशल मीडियावर सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक सुद्धा आहेत. पाहूया, आज खेळायचं आहे, आपल्या तालुक्याचं नाव करायचं आहे, या सगळ्या मुलांना आज जिल्ह्याच्या मंचावर आणायचं आहे. महाराष्ट्रभर tenniscricket.in या स्पर्धेला पाहिलं जात आहे. तिकडे चांगली कामगिरी करायची आहे. काही बॉल बाकी आहेत या षटकातील आणि हे महत्त्वाचं षटक आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज रत्नागिरीमध्ये. आल्या आल्या पहिलाच बॉल पुल केलाय, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही पाहायला मिळालं आणि बॉल गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जातोय, जिकडे 1 रन मिळणार आहे. धावसंख्या पुढे जाते आहे. टार्गेट अचीव करण्यासाठी या ओव्हरमध्ये तसं पाहिलं तर 14 पाहिजेत, परंतु संत सुरुवात झाली आहे. 3 आलेले आहेत, म्हणजे 2 बॉल बाकी आहे. दोन्हीमध्ये षटकार मारावे लागतील आता टार्गेट अचीव करण्यासाठी. अलीकडे सर वेगवेगळे फॉर्मॅट आता क्रिकेटमध्ये यायला लागलेले आहेत. कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बऱ्याचशा उदयोन्मुख खेळाडूंना संधी सुद्धा मिळाली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने मात्र नवीन नवीन खेळाडूंना खूप चांगली संधी दिलेली आहे. 1-1 करोडच्या स्पर्धा खेळायला मिळाल्या या सगळ्या खेळाडूंना. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोचते ती आता 33 धावांवर, परंतु टार्गेट अचीव नाही झालं, त्याच्यामुळे 4 रन झाल्या मायनस आणि त्याच्यामुळे धावसंख्या 29 आहे 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. 1 ओव्हर बाकी आहे, पाहूया किती रन बनतील. देवगड जामसंडे एक्सप्रेस यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक खेळावे लागतील. हे लांजाची मुलं देखील काही कमी नाही आहेत. 1 ओव्हर सुद्धा काफी असते या रबर बॉल क्रिकेटमध्ये मॅचमध्ये येण्यासाठी. आणि जर का इकडे 40-45 झाले, फाईट होऊ शकते आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील सुमित यांना सुद्धा आणि बिलाल यांना सुद्धा. सुमित प्रयत्न करतायत. समोर जर पाहिलं तर वेगवान गोलंदाज अराफात. हो हो, काय वेगात बॉल टाकलाय. टप्पा पडला ना पडला तर डायरेक्ट यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय हा बॉल. चांगली गोलंदाजी होते. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार. तसे एकंदरीत 3 मॅचेस आपल्या भेटीला येतील. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकाकडे. वेग तर याही वेळेला आहे. खूप चांगली गोलंदाजी या वेगवान गोलंदाजाची इकडे होताना पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रभावित करतायत. पहिल्या 3 बॉलला फक्त 1च रन दिलाय. पहिलंही षटक खूप चांगलं टाकलं होतं त्यांनी, फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि आता वाईट बॉल आहे की नाही याकरता बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू, म्हणजे इकडे पडताळणी केली जाईल.
वाईट बॉल आहे. चला, रिव्ह्यू सक्सेस झालाय. फिल्डिंग टीमने जो बॅटिंग टीमने जो रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेस झालेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यानंतर देखील दोन मातब्बर संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज सगळे संघ तयारीनिशी आलेत. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकाकडे पाठवला जातोय. वा वा वा, अराफत काय बॉलिंग करतायत, जबरदस्त. वेग आणि टप्पा या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. आणखीन एक डॉट बॉल, रनआउटची विकेट. वेगवान फटका जातोय मात्र या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने एक रन तिकडे कंप्लीट केली जाईल. दुसरीचाही कॉल दिला गेलाय आणि दुसरी रन घेत असताना रनआउटची विकेट आलेली आहे. हा, टॉस साठी यायचं आहे. गार्गी आणि ग्रंथा कोळीसरे आणि विशू 11 चिपळूण. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचे आहे. समीर आलेले आहेत. काही बॉल बाकी आहेत, मोठे फटके मारावेच लागतील. हार मानून चालायचं नाहीये. अराफतचा हा बॉल वेग होता परंतु अचूकता नव्हती, त्याच्यामुळे वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि 10 बॉल टाकलेत आतापर्यंत अराफत यांनी. विकेट नाही मिळाली परंतु रन फक्त 10 दिलेत, हेही तेवढंच महत्वाचं आहे. 33 वर धावसंख्या थांबली आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. सुमित यांच्याकडे क्षमता आहे, खेळावं लागेल सुमित यांना. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका चांगला आहे. निघालाय सीमारेच्या दिशेने, जाईल का सीमारेच्या पलीकडे? यस, गेलाय सीमारेषा पार. 4 चौकार. फलकावर या चौकारांची धावसंख्या पुढे गेली आहे. जर का आणखी एखादा मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये. ओदू स्पोर्ट्स कणकवली एका बाजूला आहे परंतु काय बॉल टाकलाय, वेगातील बॉल आणि कुठेतरी यशाची झालर लागणं गरजेची होती त्यांच्या बॉलिंगला, तेच इकडे झालंय. विकेट आलेली आहे. अराफत या डावाचे हिरो राहिलेत. 2 ओव्हर टाकल्या त्यांनी, 1 विकेट घेतली, 14 धावा फक्त खर्च केल्या. 5 ओव्हरचा एकंदरीत खेळ संपलेला आहे. लांजा ग्लॅडिएटर या टीमने धावसंख्या केली आहे 37. जिंकण्यासाठी करायचे आहे ओदू स्पोर्ट्स कणकवली सिंधुदुर्ग टीमला 38. बिलालच्या 6, निलेशच्या 18, दीपक यांची 1, मग सुमितच्या 8 या की फॅक्टर राहिल्या आणि मग निलेश वगळता, निलेशने सुरुवात चांगली केली होती, बाकीच्या फलंदाजांनी केली निराशा. 37 झालेत, 38 करायचे आहेत. बॉलिंगमध्ये समीर वेंगुर्लेकर 1 ओव्हर टाकली, महागडी राहिली, 17 धावा दिल्या. अराफत डावाचे हिरो राहिले, 2 ओव्हरमध्ये 14, 1 विकेट. त्याचबरोबर राज 1 ओव्हर 4 रन अप्रतिम आणि पायस अल्मेडा 1 ओव्हर 5 असं गोलंदाजी राहिली आहे. पहिली विकेट 23. चला, 5 ओव्हरमध्ये करायचे 38 आणि जाऊयात आता आपण टॉससाठी, जिकडे आपण आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र रामपूरचे सुपरस्टार प्रशांत आधवडे. थँक्यू चंद्रकांतजी. अत्यंत महत्त्वाचा मॅच यानंतर आपण बघणार आहोत. गार्गी आणि विशू 11 या 2 संघादरम्यान चॅम्पियन रेनी ट्रॉफीच्या या महासंग्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. एस पी संघासाठी फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी आपण बघितली, ज्याची जबरदस्त कामगिरी बघितली, सागर कांबळे आपल्या टॉस बॉक्समध्ये आहे. सागर, आपलं स्वागत आहे. आणि आता वेळ झालेली आहे टॉस का बॉस. ट्रिपल एस किंवा BA किंग अशी मागणी करायची. BA किंगची मागणी झालेली आहे. ट्रिपल एस आलेला आहे. विशू 11 संघाचा कॅप्टन या ठिकाणी खुश असेल, त्याने टॉस जिंकलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना तुमच्यासाठी. पहिला सामना छान खेळलात, खूप सुंदर क्रिकेटचा खेळ आपण बघितला. आता टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहात? बॉलिंग घेणार. कारण
चेस टायटल बघणार किती होणार त्याचं. आमची बॉलिंग लाईनअप चांगली आहे तर कमीत कमी थांबायचा प्रयत्न करणार. आताच्या टीममध्ये एखादा बदल आहे? नाही सेम टीम आहे. तुमच्या टीममध्ये एखादा बदल आहे? आहे चेंजेस आहेत तसे केले. अच्छा, बदल केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे बॅटिंग करायचे. काय फायटिंग टोटल असेल या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये? आम्ही जास्तीत जास्त रन्स करायचा प्रयत्न करू कारण का समोरची टीम पण चांगली आहे. पॉवर प्लेमध्ये किती पॉवर लावाल? ते बघू, जास्ती रन करायचं बघू. जास्त पॉवर प्लेमध्ये किती शिकार केलाल, किती विकेट घ्याल? कमीत कमी 3 विकेट तरी घ्यायला बघणार. बघू, स्टार्ट करू, चांगला बॉलिंग करायचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल का आपलं मत? खूप चांगली टुर्नामेंट होत्या. आम्ही एक्सायटेड असतो ही टुर्नामेंट खेळायसाठी आणि आमची होम ग्राउंडचीच टीम आहे तर खूप मजा वाटते आमच्या मुलांसोबत खेळायला. चॅम्पियन रेनी ट्रॉफी खेळण्याकरता मजा येते. तुम्हाला मजा येते का ज्या पद्धतीनं स्पर्धेचं आयोजन असतं? होय, आम्हाला नक्कीच मजा येते खेळायसाठी. दोनों संघाना शुभेच्छा है। तो विश्व विलन संघ ने अजिंक्य टॉस सिक्का उछला, विश्व विलन के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई हम आज गेंदबाजी करेंगे, गार्गी को इस मुकाबले में करनी बल्लेबाजी। दोन्ही संघांना शुभेच्छा, ऑल द बेस्ट। अत्यंत महत्त्वाचा सामना खेळा करते दोन्ही संघ सज्ज असतील, परंतु दुसरा डाव देखील रंगणार आहे। त्यासाठी समालोचन कक्षामध्ये जाऊया। मालवणीचा तडका, बादल चौधरी मायक्रोफोनवर। धन्यवाद प्रशांत सर, धन्यवाद चंदू सर. नमस्कार. देव बरा करो गाववाल्यानो. रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि तळकोकणाच्या या मानाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या स्पर्धेत अर्थातच बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2026 मध्ये तुमचा सगळ्यांचा अगदी मना काळजातून स्वागत असा. आजच्या दिवसातली पहिल्या फेरीची शेवटची म्हणजे चौथी लढत आणि दोन तगडे संघ एकमेकांच्या समोर. एका बाजून अवधूत फोर्ट कणकवली सिंधुदुर्ग आणि दुसऱ्या बाजून लांजा ग्लॅडिएटर. लांजा ग्लॅडिएटरने दमदार सुरुवात केली, पहिल्याच ओव्हरीत 17 रन, पण त्यानंतर मात्र कणकवली टीमच्या गोलंदाजांनी वापसी केली. संपूर्ण संघ 37 धावांमध्ये सीमित आणि 38 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी. एक सूचना असा, MH26 AJ 7646, MH26 AJ 7646, MH26 AJ 7646 ही स्प्लेंडर आहे. कृपया योग्य जागी पार्क करा. व्हॅनकडे लागली आमच्या आणि त्यामुळे पुढची कामं थोडी अडकलीत. हँडल लॉक आहे. स्प्लेंडरचे मालक जरा चला. 38 धावांचं लक्ष आणि बॉलिंग मार्कवर सुमित वागदरे. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या सुंदर निसर्गरम्य गावचा हे खेळाडू बॉलिंग मार्कवर 10 ते 12 पावलांचा रनअप आणि स्ट्रायकर एंडवर बबल नाईक. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या होडावडे गावचो बबल नाईक पहिल्याच बॉलवर नाकार मुटको. चेंडू सीमा पार, माटवा पार, आकांड्या पार आणि डोंगरा पार. वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची साल वडाक. सिक्सर. सुरुवातलो 6वा खेळाडू होतो आणि बबलने केली दमदार सुरुवात पहिल्याच बॉलवर. सुमितचा दुसरा बॉल, त्याच्यावर सुद्धा चाबूक शॉट, पण बबल नाईकचं हो आवडीचं शॉट. या मैदानावर फक्त त्याला मिळतलो 1 रन. पहिल्या 2 बॉलची समाप्ती. खरं तर आज लांजा ग्लॅडिएटर संघांची सुरुवात केली ना,
या सुरुवातीनंतर अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलचल माजलेली. पहिल्याच ओव्हरीत 17 रन, ते सुद्धा समीर वेंगुर्लेकर संघाच्या कॅप्टन समोर आणि संघाच्या स्ट्राईक बॉलर समोर. पण त्यानंतर मात्र वापसी केली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या टीमच्या युवा खेळाडूंनी, खास करून अराफत आणि त्यानंतर राज तोडणकर. परत एकदा सुमित वागदरे 2 बॉलमध्ये 7 रन्सांचा खर्च असा. आखूट टप्प्याचा चेंडू, खूपच कमी गती होती या बॉलमध्ये, इतकी कमी गती होती एखादा बॅट्समन झोपान उठान सुद्धा त्याच्यावर शॉट खेळा शकलो असतो. पण बबलला एवढं वेळ नसता, तो कायमच घाईत असता आणि त्यामुळे हे शॉट जो पॉइंटच्या कपड्यावरसून जाणं अपेक्षित होतो त्या बॉलवर फक्त 1 रन. धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्याच होडावडे गावचं अजून एक खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटचं बाहुबली ज्याका म्हटलं जाता, सिक्सर किंग दाजी नाईक स्ट्रायकर एंडवर. आणि दाजीचो एखादो सिक्सर बसलो ना की त्याच्याबद्दल नक्की ऐकूया. रन झाले ते 8, करूच्या असं टोटल 38. सुमित वागदरे बॉलिंग मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेसाठी. फुलटॉस दाजीन सोडून दिलो विकेट किपरसाठी. लेगस्टम्पच्या बाहेर भरकटलेलो फुलटॉस आणि त्यामुळेच दाजीन या बॉलकडे धुंकान सुद्धा बघल्या नाही. मालवणी भाषेत कैरात काढणं ज्याका म्हटलं जातं ती नजर दाजीन वापरली. विकेट किपरने उरलेला काम पुरा केला. रन झाले ते 9, करूचे असं टोटल 38. क्षेत्ररक्षकांचा कडा 30 यार्ड सर्कलवर उभा केलेला असा सुमितने. ज्या दाजीच्या षटकारांबद्दल बोला होतो तो दाजीचो षटकार बघा. घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो, दशावतारात भय ब्रह्मराक्षसाचो आणि क्रिकेटमध्ये भय दाजी नाईकाचो. तो दाजी नाईक एक दमदार सिक्सर. आणि दाजीचा वैशिष्ट्य असा, दाजीच्या बॅटमधून मिडल झाले जेव्हा षटकार जातात ना तेव्हा तो बॉल गुगल मॅपवरच शोधूचो पडता. त्यामुळे माका वाटतंय आमचे ग्राउंड्समन ह्यो बॉल शोधण्याच्या नादात काय लागाचे नाही. एक दमदार सुरुवात. लांजा ग्लॅडिएटर, जाकादेवी, केदारलिंग, जंगलदेव या देवांची एक मोठी कृपादृष्टी या गावावर असा. माचाळसारखा एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण सुद्धा ज्या लांजा नगरीमध्ये स्थित असा त्या गावचे हे खेळाडू, त्या नगरीचे हे खेळाडू यावेळी जो आविर्भाव असा बॉलरने जे कपड्यावर हात घेतले त्यावरसून लक्षात येता. दाजीच्या बॅटची एज घेऊन गेलेलो बॉल विकेट किपर कडसून झेल सुटलो आणि ह्यो फक्त झेल होतो की ही पूर्ण मॅच होती. ॲक्शन रिप्ले बघूया tenniscricket.in. राऊंड विकेट या ती केच. आणि जेव्हा विकेट किपरकडे ग्लोज असतात ना तेव्हा ह्यो झेल त्यांनी टिपणं अपेक्षित होता. सुटलेलं झेल आणि मिळालेला जीवदान दाजीक. धावसंख्या स्थिरावलेली 38 रन्सांचा पाठलाग 16 रन्सावर. शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हरीची सांगता झाली डॉट बॉलने. सुमित वागदरे ज्या कामगिरीसाठी सुमित ओळखलं जातं, शेवटचे 2 बॉल सुमितने खूप सुंदर टाकले. दाजी सारख्या कसलेल्या बॅटरला सुद्धा काय कळला नाही. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक या मालवणी म्हणीची आठवण करणारा बॉल होतो. आणि बदललेला इक्वेशन रवले बॉल 24, विजयासाठी 22 रन्सांची गरज. बिलालच्या नेतृत्वाखाली लांजा ग्लॅडिएटर टीमने आज मैदानावर जी सुरुवात केली ना ती दृष्ट लागण्यासारखी होती. पहिल्याच ओव्हरीमधलं आक्रमण, पण त्या आक्रमणानंतर कदाचित नजर लागली निलेश चव्हाणचा अपवाद वगळलो तर इतर सगळ्या बॅटरनी दुहेरी धावसंख्यापासून वंचित राहणारी कामगिरी केली. MH26 AJ 7646 स्प्लेंडरचे मालक जरा लवकर गाडी योग्य जागी पार्क करा, कारण हँडल लॉक केल्यामुळे गाडी हलवणं शक्य नाही असं आणि आमच्या व्हॅनला अडथळा होता. पहिल्या ओव्हरची समाप्ती, महागडा षटक आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर समीर शिंदे. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूरच्या सुंदर नगरीचा ह्यो सुपुत्र असा. कोकणचा वैभवच असा की कोकणातलो खैचोय जरी गाव घेतलात ना तरी त्याका सुंदर ह्यो शब्द कमीच पडतलो. निसर्गाचा वरदहस्त ज्या भूमीवर लाभला ती परशुरामाची ही भूमी. कोकण नगरीत स्वागत असा. बॉलिंग मार्कवर समीर. आणि समीरचं पहिलं बॉल बबलच्या बॅटची एज घेऊन जाणारो. सध्याच्या घडीत बबल नाईक एका वेगळ्या विशेष फॉर्ममध्ये असा. जयपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत सुद्धा बेस्ट बॅटरचा किताब आणि त्या योगे 51,000 रुपयांचा वैयक्तिक पारितोषिक. एकाच दिवसात 2 मालिकावीर जिंकण्याचा पराक्रम सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात याच खेळाडूच्या नावे. आमदार चषक घावनळे
आणि TTMM कुडाळ हे दोन स्पर्धा एकाच दिवसात मालिकावीर म्हणून त्यांनी आपल्या नावे केले. पण समोर समीर शिंदे आणि बबल नायकान आपल्या नावारूपाक साजेसो शॉट खेळान दाखवलो. मिड विकेटच्या मस्तका बरसून बाप्पा पोकळो आणि हिशोब मोकळो. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. या सुद्धा एक मोठा नावाचा वलयांकित नावाचा फसलेलो फटको लॉंगॉन चेंडूच्या खाली आणि कमाल केली. राजापूर बिग बॅश ट्रॉफी 2024 बेस्ट बॉलर असणाऱ्या समीर शिंदे सिंधुदुर्गच्या बेस्ट बॅटरला माघारी पाठवला. पहिली विकेट 22 रन्सावर. शिंदे त्याका माघारी पाठवला. म्हणजे जी म्हण खरी बबलच्या षटकारासाठी वापरलेली ना ती समीर शिंदेच्या विकेटसाठी लायक असा बाप्पा पोकळो आणि हिशोब मोकळो. पुढच्याच बॉलवर समीर शिंदे हिशोब अगदी मोकळो केलो. बबल नाईक ज्या बबलने टिपलेल्या 2 झेलामुळे या सामन्याचा रंग बदललो. त्या बबलने मारलेले 2 सिक्सर आणि त्यानंतर बबलची जागा घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज नगरचो खेळाडू सोहेल शेख अजून एक छोटा पटाका बडा धमाका स्ट्रायकर एंडवर. 6 ओव्हरीच्या आणि 8 ओव्हरीच्या मॅच मध्ये सेंचुरी करणं हे एक मोठं पराक्रम असा आणि तो पराक्रम अल्डोण्याच्या मैदानावर ज्या खेळाडून आपल्या नावे केलं तो खेळाडू स्ट्रायकर एंडवर सोहेल. पण समोर राजापूर बिग बॅशचो बेस्ट बॉलर समीर परत एकदा थोडंसं अडकवलं समीर आणि ह्यो निर्णय समीरचा अगदी योग्य असा. कारण ज्यावेळी बॉलिंग मार्कवर थोडी जरी आपण अडथळो झालो तरी बॉल न टाकता परत बॉलिंग मार्कवर येणं ही चांगल्या गोलंदाजाची लक्षणं. समीरने सुद्धा नक्की ताच केला. मोठ्या स्पर्धेंचो ह्यो मोठो मोहरो असा आणि त्याच्याकडसून अजून एखाद्या विकेटची अपेक्षा असा. 3 बॉलमध्ये त्यांनी खर्च केले 7 रन. धावसंख्या झाली 23. करूचे असं 38 म्हणजे अजून 15ची गरज. सोहेल पहिलोच बॉल या इनिंगचो त्याच्या. सोहेलची एज असा नोमॅन्स लँड मध्ये चेंडू शॉर्ट मिड विकेटने जाऊन चेंडू अडवलो फील्ड केलो. बिलाल संघाचो कॅप्टन. पण तोपर्यंत 1 रन आणि या एकेरी रनसानीची धावसंख्या पोहोचली 2 डझनावर 24 रन्सावर. जी ओळख असा आपल्या कोकणची ती ओळख म्हणजे आपले हापूस आंबे आणि त्या हापूस आंब्याची 2 डझनांची ही पेटी. दाजीचो परकट कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या दिशेन 1 बाउन्स ओव्हर द फेन्सिस चेंडू सीमा पार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चौक षटकार मॅक्झिमम. वाव. आणि त्यानंतर मिड ऑन क्लिअर करत जाणारा चेंडू परत एकदा सीमा पार. मौशीत नाही अगदी खर्शीत कुडान पेचून आणि तटक्या पेचून बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर सलग दुसरो. दाजी नायकाचो रन झाले 36. एक गुणी खेळाडू असा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा खूप वर्षांचा अनुभव आणि यावेळी बॉलिंग मार्कवर
स्वामी स्पोर्ट्सचे स्वतः मालक बॉलिंग मार्कवर सुमित गुरव, पण विजयाचं लक्ष्य फक्त 2 रनचा दूर आणि सोहेल स्ट्रायकर एंडवर. कशा प्रकारे या सामन्याची समाप्ती होतली ह्याच आता फक्त बघणं औत्सुक्याचा. फक्त 2 धावांची गरज. 38 धावांचा टार्गेट सिंधुदुर्गाच्या अवधूत स्पोर्ट कणकवली संघान पहिल्या 2 ओव्हरीतच आटोक्यात आणला. त्या बबल नाईकच्या 2 षटकारावर आणि दाजी नाईकाच्या 3 षटकारांच्या जोरात. अवधूत तळगावकर या टीमचे टीम ओनर सुद्धा नक्की खुश असतले. यावेळी टिपिकल लेग स्पिन कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून चेंडू गेलो. 1 रन्स आणि एकावरच समाधान, कारण दाजीची बॅट आज तळपत असा आणि त्यामुळे शेवटचं 1 रन आणि अपेक्षा दाजीकडसून असली. दाजी तुझो टिपिकल जो सिक्सर असा जो आणण्यासाठी प्रेक्षक सुद्धा कधी जाणत नाही तो बघूचो असा या रत्नागिरीच्या सगळ्या प्रेक्षकांका. रन झाले ते 37. शेवटचो 1 रन्स. स्ट्रायकर एंडवर दाजी आणि बॉलिंग मार्कवर स्वतः मालक सुमित गुरव. अपेक्षा सुमित सरांकडून सुद्धा. सुमित सर, जाता जाता दाजीची विकेट जर मिळवलात ना तर आजच्या दिवसातलो तो सगळ्यात मोठो टर्निंग पॉइंट असतलो. पण घ्या, दाजी कॉमेंटेटरचा बोलणं ऐकत असता आणि जेव्हा ते का आव्हान देतो तेव्हा ते का आणखी जास्त आवडता. थँक्यू दाजी. प्रेक्षकांच्या डोळ्यांचा पारणा फेडणारो त्याच्या इनिंगचा 4था सिक्सर आणि अवधूत स्पोर्ट कणकवली संघान विजयी सुरुवात केली. पण लांजा ग्लॅडिएटर संघ या मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेत जी तुम्ही सुरुवात केलात त्या सुरुवातीसाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी अगदी मनपूर्वक तुमका शुभेच्छा असत. असेच खेळा ज्याप्रमाणे पहिल्या ओव्हरीत खेळलात. कधीही हार न मानता लांजाचो झेंडो तळपत ठेवा. तुमका आमच्या बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीच्या आयोजन समितीकडून मनपूर्वक शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच घोषणा तर होतली, पण तोपर्यंत ऐकूया डीजे.